बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 16. गौतमला एक एक आठवण जाळून टाकू लागली. गेल्या काही वर्षातला पगारासाठीचा संघर्ष डोळ्यांसमोर जिवंत झाला. त्यानं वही उघडली. त्या वहीत वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणं चिकटवलेली होती. एका एका बातमीवर त्याची नजर रुतू लागली. विना अनुदानित शिक्षकांवर फळे विकण्याची वेळ. कराड दिनांक 13. शहरातील एका विना अनुदानित शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकावर फळे विकण्याची वेळ आली आहे. शिक्षकाची नोकरी करण्याबरोबरच कुटुंब चालवण्यासाठी ते रस्त्यावर फळं विकत आहेत. श्री भिकाजी साताप्पा तोंडकर हे स्वराज्य माध्यमिक विद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर काम करत आहेत. शाळा विना अनुदानित असल्याने ते गेली 12 वर्षे बिनपगारी राबत आहेत. घरी म्हातारे आई वडील असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना 1 वर्षाचा मुलगा आहे. आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च व कुटुंब चालवणे मुश्किल झाल्यामुळे त्याने हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ज्या भागात त्यांची शाळा आहे तिथेच बाजारातच ते फळे विकतात. मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी फळगाडा विकत घेतला. पोटाची खळगी भरण्यासाठी ते समाजाची पर्वा न करता सुट्टीच्या दिवशी फळे विकतात. ज्या शाळेत ते अध्यापन करतात तेथील विद्यार्थी व पालक त्यांचे ग्राहक बनले आहेत. रस्त्यावर फळे विकताना तुम्हाला वेदना होत नाहीत का असे विचारले असता वेदना तर होतात, पण चोरी करण्यापेक्षा कष्ट करून खाल्लेलं कधीही चांगलं असं सांगतानाच एक ना एक दिवस पगार सुरू होईल असा आशावादही ते व्यक्त करतात. पगार मिळत नसला तरी तोंडकर सरांसारखे अनेक शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. तोंडकर सरांसारख्या कष्टाळू शिक्षकांची शासनाला कधी दया येणार असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे. शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार. मुंबई दिनांक 30. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळाले पाहिजे या मागणीसाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातून पोलिसांचा निषेध केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदानित शाळांचा प्रश्न प्रलंबित आहे. मोर्चा, निवेदने, आंदोलनाद्वारे कायम विना अनुदानित कृती समितीच्या झेंड्याखाली या प्रश्नाला सतत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच भाग म्हणून मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो अन्यायग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनस्थळी जमले आहे. अतिशय शांततेत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हे आंदोलक करत असताना पोलिसांनी मात्र आंदोलकांवर अमानुष असा लाठी हल्ला केला. अचानक लाठी हल्ला झाल्यामुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला. लाठी हल्ल्यातून वाचण्यासाठी सर्व कर्मचारी सैरा वैरा धावत होते. मोठी गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक कर्मचारी जखमी झाले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर लाठीमार करून आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कायम विना अनुदानित कृती समितीच्या नेत्यांनी केला आहे. महिला कर्मचाऱ्यावर अमानुष लाठीमार करणाऱ्या सरकारचा सर्वच शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी निषेध केला आहे. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी येण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा कृती समितीच्या नेत्यांनी चांगला समाचार घेतला. शिक्षकावर लाठीमार करणाऱ्या पोलिसांचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. त्यामुळे विना अनुदानित शालेय कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. विना अनुदानित कृती समितीचे भीक मागो आंदोलन. कोल्हापूर दिनांक 25. विना अनुदानित कृती समिती कोल्हापूर शाखेच्या वतीने खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी प्रसिद्ध ऐतिहासिक बिंदू चौकापासून अंबाबाई मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर भीक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनुदान देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा सरकार चाल ढकल करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
शिक्षण मंत्र्यांनी कायम शब्द काढून सर्व शाळांना अनुदान दिले जाईल, तसेच ज्या शाळांना अनुदान जाहीर झाले आहे त्यांच्या खात्यावर 20% पगार जमा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नसल्याने सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला ऐतिहासिक बिंदू चौकात आंदोलक जमल्यानंतर कृती समितीच्या नेत्यांनी सर्वांना आंदोलनाविषयी सूचना दिल्या. सर्वांनी क्रांतिकारकांच्या नावांचा जयघोष करत आंदोलनाला सुरुवात केली. अनेक कर्मचारी हातात कटोरा, थाळ्या घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांकडे भीक मागत होते. लोकही आंदोलकांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी 5-10 रुपये भीक देत होते. यावेळी सरकारच्या निषेधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलक अंबाबाई मंदिराजवळ आल्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारला सुबुद्धी सुचू दे व लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी अंबाबाईला साकडं घालण्यात आलं. आंदोलन संपल्यानंतर भिकेमध्ये मिळालेली रक्कम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपून त्यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विना अनुदानित कृती समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भाळी काळी दिवाळी. पुणे दिनांक 3. राज्यातील विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही त्यांच्या घरी अंधार दाटून आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडला आहे. कायमस्वरूपी विनाअनुदानित कर्मचाऱ्यांच्या जीवनात संघर्ष जणू 5वीला पुजलेला आहे. गेली कित्येक वर्ष अनुदानासाठी ते संघर्ष करीत आहेत. काही शाळांना टप्पा अनुदान जाहीर झाले आहे, पण गेल्या 2 वर्षांपासून 1 रुपया सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील आश्वासनापलीकडे शासन काहीच करताना दिसत नाही. शासनाच्या अशा उदासीन धोरणामुळे याही वर्षी अनुदानित कर्मचाऱ्यांना आपल्या मनासारखी दिवाळी साजरी करता येणार नाही. पगार नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची पहाट फुलवणाऱ्या शिक्षकांच्या जीवनात मात्र अंधार पसरला आहे. याबाबतीत काही शिक्षकांशी संवाद साधला असता त्यांनी शासनाच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करत आपली कैफियत मांडली. 10 वर्ष सेवा शुल्लक असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. देशाची पिढी घडवणारा शिक्षकच उपाशी राहत असेल, त्यांचं दुःख दूर होत नसेल तर समाजाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. विना अनुदानित शाळांना अनुदान देऊन शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. गरिबीला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या. कडेगाव दिनांक 15. कडेगावपैकी राऊतवाडी गावामध्ये बुधवारी सर्वांच्याच मनाला चटका लावणारी घटना घडली. चौंडेश्वरी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक सागर विष्णू शेटबाळे वय 35 याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एक तरुण शिक्षकाच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सागर विष्णू शेटबाळे हे विना अनुदानित शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत होते. गेले 8 वर्ष ते शाळेमध्ये बिनपगारी काम करत होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यातच 2 महिन्यांपूर्वी कर्करोगाने उपचाराअभावी त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यावेळेपासून ते तणावाखाली होते. मंगळवारी रात्री ते बायको मुलाबरोबर बराच वेळ बोलत बसले होते. बुधवारी पहाटे त्यांची बायको शेण काढण्यासाठी गोठ्यात गेली असता आपल्या नवऱ्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओरडून लोकांना गोळा केले असता ते मृत झाल्याचे आढळून आले. रात्रीच घरातील सगळे गाढ झोपेत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. शेटबाळे सरांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांची लहान मुले गोंधळून गेली आहेत. तरुण मुलाचा झालेला मृत्यू पाहून त्यांचे वृद्ध वडील जागीच कोसळले. त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आणखी किती जणांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार असा संतप्त सवाल लोक विचारत होते. एका उमद्या प्रामाणिक शिक्षकाच्या मृत्यूमुळे अनेक लोकांनी दुःख व्यक्त केले.
मयत शेडबाळे सरांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले व वृद्ध वडिलांचा समावेश आहे. गरिबीला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या ही कात्रणातील बातमी वाचून गौतम अधिकच अस्वस्थ झाला. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करतोय एकीकडे, तर दुसरीकडे समाज निर्माता शिक्षक, दोघेही व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेत, बाहेर पडू पाहत आहेत. नवनिर्मात्यांच्या गळ्यात व्यवस्थेचा फास अधिकच आवळत चाललाय. काय होतंय कळत नाही. डोळे आपोआप झाकलेत. पगार मिळाला असता तर शेडबाळे सरांनी आत्महत्या केली नसती. उपचाराविना त्यांची आई मेली नसती. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडलं नसतं. लेका, तुझा पगार कधी व्हायचा र? खंगत चाललेली आई. गौतमच्या डोळ्यांपुढे अंधारी. मोर्चा, घोषणा, निवेदन. शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे. आमचा पगार झालाच पाहिजे. जमाव जमलाय. व्यवस्थेलाच घेराव घातलाय सगळ्यांनी. व्यवस्थेशी युद्ध पुकारलंय. शेडबाळे सर त्यांचं नेतृत्व करत आहेत. व्यवस्थेने अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय. शेडबाळे सरांच्या गळ्यात तिनं फास टाकलाय आणि ओढून घेतलंय त्यांना स्वतःच्या पोटात. आता जमाव हतबद्ध झालाय आणि समाज नावाचा पाठीराखा मैदानाच्या बाहेर उभं राहून आगे बढोच्या घोषणा देतोय. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.